नगरसेवक पदासाठी भाजप पक्षाने पहिलीच संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही काय विचार केलाय, काय व्हिजन आहे नेमकं तुमचं? सर्वात प्रथम आधी नमस्कार. मी प्रसाद विनायक गुरव, राहणार रामेश्वर मंदिर, प्रभाग क्रमांक 8 ब. सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानतो की मला उमेदवार म्हणून निवडलं. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आभार मानत आहे. माझं एक स्वप्न आहे की नागरिकांपर्यंत माझे नागरिकांपर्यंत दृष्ट्या जी स्वप्न आहेत ती पूर्ण करील आणि जी पुढील 5-10 वर्ष नाही तर अनेक काळ दीर्घकाळ त्यांच्याबरोबर राहील आणि त्यांची काय समस्या आहे ते मी पूर्ण तुम्ही जे करेन. म्हणताय की दीर्घकालीन दृष्ट्या तुम्ही लोकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न कराल किंवा जनतेच्या हिताच्या दृष्टीने विचार कराल, तर यामध्ये तुम्ही नेमक्या जनतेच्या कोणत्या समस्यांना पहिलं प्राधान्य द्याल किंवा म्हणजे विकासाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींना तुम्ही पहिलं प्राधान्य द्याल? पहिला म्हणजे आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा, की आपल्याकडे इथे कुठल्या प्रकारचा अपघात झाला की आम्हाला ओरस किंवा बांबूही धावावं लागतं. त्यासाठी हे जे समस्या आहेत ती इथेपर्यंत आम्ही आणण्याची मी प्रयत्न करेन. आणि त्यानंतर वीज पुरवठा, कुठे आमच्या इकडे लाईट नसते किंवा कधी लाईट असते, प्रत्येक गोष्टीला लाईटीचा आमच्याकडे प्रॉब्लेम होत असतो. ते जे समस्या असतात ते मी पूर्णपणे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा सतत नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही नेमकं काय कराल? अगदी चांगला प्रश्न विचारलात मॅडम. आज मी पाहत असलेल्या प्रचारासाठी जे उमेदवार येतात की 5 वर्षानंतर मी आज हे करेन, मी ते करेन, बघतं तर काहीच नसतं. पण आमचे पालकमंत्री जी नितेशजी राणे साहेब, त्यांनी आजपर्यंत जनता दरबार काढला की लोकांचे प्रश्न समस्या ती सोडवण्यासाठीचं जनता दरबार, अगदी लहानापासून मोठे जे प्रश्न आहेत ते त्यांचं काम आपले निराकरण करतच आहे. तसा त्यांचा दृष्टिकोन ठेवून असाच मी जनतेचे जे प्रश्न आहेत ते नक्की मी पूर्ण करणार आणि जे काय आहेत ते स्वप्न माझे लोकांची स्वप्न ते मी नक्की पूर्ण करणार असं तुम्हाला मी शब्द देत आहे. तसंच मला भारतीय जनता पार्टीने ही मला संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करीन असं भारतीय जनता पार्टीला मी शब्द देत आहे.